नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर पॉलिटेक्निक ॲडमिशन. हा जो सोर्स आपण यूज केलेला आहे भरपूर ऑथेंटिक आहे. इथे तुम्ही बघू शकता तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि इथे डेट बघा तुम्ही 26 एप्रिल ऑफ 2024. तर यावर्षीचेच डॉक्युमेंटची लिस्ट आहे आणि सोबतच तुम्ही ते बघा, हे डॉक्युमेंट्स फक्त तुम्हाला फर्स्ट इयर पॉलिटेक्निक डिप्लोमा ॲडमिशनसाठीच नाही तर डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन इन डिप्लोमासाठी पण युजफुल आहे आणि यासोबतच अदर डिग्रीज लाईक BCA, BBA, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, बी फार्म, डी फार्म या सगळ्यांसाठी पण यूजफुल आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या नक्की फ्रेंडसोबत शेअर करा. पहिलं डॉक्युमेंट्स आहे यामध्ये कास्ट सर्टिफिकेट. ॲज पर युअर कॅटेगरी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार, जसे SC, NT, OBC. सेकंड डॉक्युमेंट्स आहे कास्ट व्हॅलिडिटी. डोंट वरी, कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला आत्ता लागणार नाही आहे. तुम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर पण अप्लाय करून कास्ट व्हॅलिडिटी एका महिन्याच्या आतमध्ये सबमिट करू शकतात. सो डोंट वरी. थर्ड जे डॉक्युमेंट्स आहे ते आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. ज्या रिझर्व कॅटेगरी आहे त्यांना नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट लागणार. फोर्थ सर्टिफिकेट आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट अँड डोमेसाईल सर्टिफिकेट. हे सगळ्यांनाच लागतं, प्रत्येक कॅटेगरीसाठी हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे. फिफ्थ डॉक्युमेंट आहे इन्कम सर्टिफिकेट. तर बघा, सेफर साईडसाठी एका वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट आणि 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवा. सिक्स डॉक्युमेंट्स आहे EWS सर्टिफिकेट. बेसिकली जनरल कॅटेगरी किंवा ओपन कॅटेगरीसाठी खूप युजफुल सर्टिफिकेट आहे. तुम्हाला फीजमध्ये रिलॅक्सेशन प्रोव्हाइड केलं जाईल. सेवन्थ डॉक्युमेंट्स आहे पर्सन विथ अ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. इन केस जर तुम्ही हँडिकॅप असेल तर तुम्ही हे सर्टिफिकेट काढून ठेवा, जेणेकरून ॲडमिशनमध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन मिळेल. 8 सर्टिफिकेट आहे डिफेन्स सर्टिफिकेट. ज्यांचे पण पॅरेंट्स वगैरे डिफेन्समध्ये आहे त्यांच्यासाठी ही युजफुल आहे. 9th आहे हे सर्टिफिकेट तुम्हाला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन नाही लागणार आहे, बट बँक अकाउंट तुम्ही काढून ठेवा सो दॅट स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण जाणार नाही. 10th सर्टिफिकेट आहे वर्किंग प्रोफेशनल करता एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. तर बेसिकली ज्या मोठमोठ्या कंपनीज असतात ते आपल्या एम्प्लॉईजला स्पॉन्सर करतात ॲडमिशनसाठी, तेव्हा त्यांना त्यांचं वर्क एक्स लागतं, बट हे तुम्हाला गरजेचं नाही आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट सर्टिफिकेट. तिथे बघू शकता हे जे आपण सगळे डॉक्युमेंट्स बघितलेले आहे ते तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अंतर्गत सांगण्यात आलेले आहे. आणि सोबतच इथे तुम्ही एक स्क्रीनशॉट बघू शकता. याच्यामध्ये डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड एका साईडनी आणि एका साईडनी कॅटेगरी व्यवस्थित डिफरन्शिएट करून दिलेलं आहे. यावरून तुम्हाला अजून बेटर क्लिअर आयडिया येईल. जर तरी पण काही अडचण असली डॉक्युमेंट्सला घेऊन किंवा कशाला पण घेऊन तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच.